नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी मराठी. आज आपण पाठ्यपुस्तक पान क्रमांक 48वरील भाषेचा नमुना यामधील सामवेदी बोली पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याआधीसुद्धा आपण पाठ्यपुस्तक पान क्रमांक 14वर भाषेचा नमुना यामध्ये अहिराणी बोली अभ्यासलेली आहे. तर अहिराणी बोली ही खानदेशी लोकांची बोली आहे. आज आपण सामवेदी बोलीविषयी माहिती जाणून घेऊयात. सामवेदी बोली ही महाराष्ट्राच्या वसई उत्तर भागात साधारणतः 6व्या शतकापासून बोलली जाते. सामवेदी ब्राह्मण, पाच कळशे व सामवेदी ख्रिस्ती लोकांमध्ये ही भाषा बोलली जाते. ही भाषा मुख्यत्वे मराठी, कोकणी आणि गुजराती भाषेशी मेळ खाते. या बोलीस कादोडी बोली असेही म्हणतात. आतापर्यंत साधारण 50,000 लोक ही बोलीभाषा बोलतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तक पान क्रमांक 48 पहा. गावात झुजू काका घारा पेपर यॉसा. म्हणजेच काय, तर गावामध्ये झुजू काकाच्या घरी पेपर यायचा. टॉपानं दोपार 12 वाजता, ते पण दुपारच्या 12 वाजता पेपर यायचा. झुजूने पेपर उघडला आणि पेपर राशी काळ्या अक्षरात लिहिलेली हेडलाईन जोराय वाशिली. तर पहा या ठिकाणी काय म्हणलं आहे, झुजू काकाने पेपर उघडला आणि पेपरमधील काळ्या अक्षरामध्ये जी हेडलाईन लिहिलेली होती ती त्यांनी जोरात वाचली. हेडलाईन काय होती पहा. वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर स्कायलॅब पडणार. पहा हेडलाईन काय होती, तर वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर स्कायलॅब पडणार. आत्ते या स्कायलॅबला पड्या दो वसई असो किनारा बरा दिखला. म्हणजे झुजूकाका आत्याला काय म्हणतात पहा, की आत्या या स्कायलॅबला पडायला वसईचा किनाराच दिसला का. पेपराशा या बातमीने जकल्या गावाशे जकले घाबरे घुबरे झाले. बघा काय म्हणलंय, की पेपरामधल्या या बातमीमुळे जकल्या म्हणजेच काय, सगळे गावातले सगळेजण घाबरे घुबरे म्हणजे घाबरून गेले. स्कायलॅब पड्यासा अन आपण जकले मर्याशे. म्हणजेच काय, स्कायलॅब पडल्यावर आपण सगळे, जकले म्हणजे सगळे, आपण सगळे मरणार. मग का आत्ते रेल्यात तोडे दी धमाल करावून घ्यावा. या कल्पनेने जकले मजा करण्या कामाला लागले. पहा, आता स्कायलॅब पडणार म्हणून सर्वांनी काय ठरवलं, की आता आपण जे आपले दिवस राहिलेले आहेत त्या दिवसामध्ये आपण धमाल करून घेऊ, मज्जा करू, मस्ती करू, असे ते म्हणतात. लोकांना आजूबाजूला बघ्या दो वेळूस नातो. म्हणजे लोकांना आजूबाजूला बघायलासुद्धा वेळ नव्हता. बघ्या दो म्हणजे बघण्यासाठी, नातो म्हणजे नव्हता. जही जही 14 तारीख जवळ येतोती तही तही जकल्याही अवस्था घनी बिकट होत गेली. म्हणजे जशी जशी 14 तारीख जवळ येत होती तसं तसं सर्वांची अवस्था खूपच बिकट होत गेली होती. बबनशी गत पण तहीच होती. बबनशी गत पान तहीच होती. म्हणजे बबनची सुद्धा तशीच गत झालेली होती. भाटात केळी अंगाठो जरी मोडलो तरी त्याला वाट्यासा स्कायलॅब पडले हायदे आ. म्हणजेच या ठिकाणी पहा, तिथे केळीची शेती म्हणजे केळीची झाडे भरपूर होती. तर रस्त्यामध्ये कसलाही आवाज झाला किंवा केळीचे खांब जरी खाली पडले मोडून, तरी त्याला काय वाटायचे, की स्कायलॅबच पडला आहे असे वाटायचे. एक दासा 14 जानेवारी दी उजाडलो. म्हणजे एकदाचा 14 जानेवारीचा दिवस उजाडला. जाहो उजाडला ताहो
तो मावळला पण, म्हणजे तो जसा उजाडला तसा मावळलासुद्धा. पण स्कायलॅब पडताना कुणालाच दिखला नाही. म्हणजे हा दिवस जसा उजाडला तसा मावळला, पण स्कायलॅब पडताना कुणालासुद्धा दिसला नाही. पण अजून रात बाकी होती. म्हणजेच पण अजून रात्र बाकी होती. कहे बहे जीवने आटपॉन लोक खाटे और पडलोता. पण नीज भगून कुणा डोळ्यात येत नव्हती. म्हणजेच काय पहा, रात्र अजून बाकी होती. मग रात्रीच्या आधी सर्वांनी आपलं जेवण आटोपलं आणि खाटे और म्हणजेच त्यांच्या खाटावर किंवा पलंगावर बाजेवर ते झोपण्यासाठी पडले. परंतु त्यांचा डोळा म्हणजे कुणाचाच डोळा लागत नव्हता, कारण त्यांना स्कायलॅब पडण्याची भीती वाटत होती. रात आस्ते आस्ते पुढे सरकात होती. म्हणजे रात्र हळूहळू पुढं सरकत होती, रात्र होत होती. घड्याळाये काटे कय दिखात नव्हते. म्हणजेच घड्याळातले काटे काही दिसत नव्हते. नव्हते म्हणजे नव्हते. पण त्याही टिकटिक जोराय ऐकवा येत होती. परंतु त्याची जी टिकटिक होती ती जोरात ऐकायला येत होती. आणि एकदम भाटो आवाज झाला. आणि म्हणजे काय, आणि एकदम मोठा आवाज झाला. बायारशा खांबोरसा दिवा विजला. बायारशा म्हणजे बाहेरच्या खांबावरचा दिवा विझला. लाईट गेली. काळा किट. आणि लाईट गेल्यामुळं काय झालं सांगा, सगळीकडं काळा किट्ट अंधार पडला. बबनने हळूहळू डोळे उघडले. म्हणजे बबनने हळूहळू डोळे उघडले. समोर त्याला त्याई बाई बारझाड करताना दिखली. आणि जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला समोर काय दिसलं, तर त्याची बायको घर झाडत असताना त्याला दिसली. समोर बाई दिखले और त्याला बरा वाटला. म्हणजे समोर त्याला बायकोला पाहून चांगलं वाटलं, बरं वाटलं. त्याने बैला हाक मारली. त्याने बायकोला हाक मारली. बलो स्कायलॅब आपल्यास घरोर पडला गा का. तो बायकोला हाक मारून काय म्हणतो की आपल्याच घरावर स्कायलॅब पडला आहे का. रातसा कैस पडला नाही, पण पातेऱ्याती शिशा झाड पडला. म्हणजेच बायको काय म्हणते पहा, की रात्री तर काहीच पडलं नाही, परंतु बाहेरचं शिशाचं झाड मात्र पडलं. बरोबर 12:30 टोल्याला पेपरवाला काका आला. म्हणजे बरोबर 12:30 वाजता पेपरवाला काका आला. त्याने टाकिल्यालो पेपर झुजूने टुक्याशा अगोदर बबनने टुकिला आणि पेपरातशी हेडलाईन जकल्यांना ऐको जायदे ऑड्या जोरात वाशिली. म्हणजेच काय पहा, तर पेपरवाल्याने पेपर टाकल्या झुजूच्या अगोदर बबनने घेतला आणि पेपरमधली जी हेडलाईन होती ती जकल्यांना म्हणजे सगळ्यांना ऐकू जाईल अशा जोरात आवाजात वाचून दाखवली. काल सकाळी 10:10 स्कायलॅब अरबी समुद्रात कोसळले. क्षणभर जकला शांत झाला. म्हणजे क्षणभर सगळेजण शांत झाले. आणि जमलेल्या जकल्यांनी एकदम जल्लोष केला. आणि जमलेल्या सगळ्यांनी एकदमच जल्लोष केला. विद्यार्थी मित्रांनो, सामवेदी बोलीभाषेतील हा जो नमुना तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तो तुम्ही परत एकदा पाठ्यपुस्तकातून वाचा. हा जो सामवेदी बोलीभाषेतील उतारा आहे तो बबन या कथासंग्रहातून सिरिल मिनेझिस या लेखकांनी घेतलेला आहे. सिरिल मिनेझिस यांचा जन्म 1965 साली झाला. ते एक प्रसिद्ध लेखक आहेत. धरायला गेलो एक, आभास इत्यादी मराठी एकांकिका त्यांच्या प्रसिद्ध आहेत. तसेच मिंग्यारा हा कथासंग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर शोध घेऊया
या सदरामध्ये आपल्याला एक प्रश्न सांगितलेला आहे. कोकणी बोलीभाषेत साहित्य लेखन करणाऱ्या विविध लेखक व कवींची माहिती मिळवा. तर या ठिकाणी कोकणी बोलीभाषेत साहित्य लेखन करणारे कवी पहा. कवी आनंद. कवी आनंद यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील सोनगाव. कोकणचे अण्णा, कला मंदिर, दख्खनशाही ही त्यांची नाटके. पिसारा, कलमी आंबे हे लघुकथासंग्रह. नाविक गीते, कोळणीचे गाणे, नाविकांची जात, कोकण या कविता प्रसिद्ध आहेत. त्यांना कोकण कवी म्हणून ओळखले जाते. यानंतर दुसरे पहा रवींद्र केळेकर. 2006 साली कोकणी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हिमालयात, नवी शाळा, सत्याग्रह, मंगल प्रभात, महात्मा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात तसेच गोवा मुक्ती आंदोलनातही भाग घेतलेला आहे. यानंतर कोकणी बोलीभाषेत साहित्य लेखन करणारे महाबळेश्वर सेल. महाबळेश्वर सेल यांना 2016 साली सरस्वती सन्मान पुरस्कार मिळाला. अरण्यकोड, अदृष्ट, निमानो, अश्वत्थामा, विखार विळखो ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.